सुस्वागतम श्री गजानन नटेश्वर रंगदेवताने तमाम नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सविनय सादर करीत आहोत. सुस्वागतम. निर्माता शिवमुद्रा प्रतिष्ठान, लेखक दिग्दर्शक अरविंदजी रोडकर, नृत्य दिग्दर्शक चेतन मोहिते, गीत रचना पार्श्वगायक शाहीर सुरेश राऊत, पार्श्वगायिका शाहीर श्वेता घडशी, विलास मोरे, मृदुंग ढोलकी निखिल बागवे, ऑर्गन विशाल कुसुम, ऑक्टोपॅड रोहित टिके, नेपथ्य गणेश मांडवे, रंगभूषा दिग्जय सावरकर बंधू, साऊंड खडेकर बंधू, कलाकार प्राजक्ता काळोखे, क्षितिजा पिसे, जागृती सनगरे, रेवती मांडवकर, शीतल चौगुले, तसेच वगनाट्यामध्ये भाग घेणारे कलावंत शिवाजीच्या भूमिकेत वैभव धनावडे, सूर्याजीराव, संजय वाईम, सर्जेराव, संतोष घोडेकर, नौसाजी, सुरेश राऊत, मानाजी, निलेश भवड, दिलेर खान, स्वतः दिग्दर्शक अरविंदजी रोडकर, जुबैर खान, विशाल धामणे, कासिम खान, जगदीश आपकरे, मंजुळा शीतल चौगुले, मंजिरी क्षितिजा पिसे, मराठी शिपाई अनिकेत कराल, सुनील नारकर, रवींद्र तुर्वे, मुसलमान शिपाई योगेश आपकरे, संदेश घोडेकर, शिवमुद्रा प्रतिष्ठान सविनय सादर करीत आहोत. ऐतिहासिक वगनाट्य स्वराज्याचा मावळा, स्वराज्याचा मावळा, स्वराज्याचा मावळा. जोरात देवाची आरती पण इथे कुठल्या कुठून पैदा झाली या लांडग्यांची साडेसाती. पण आम्ही मराठी शिपाई काही नेलेलं आईचं दूध प्यालेलं नाही. जोपर्यंत नवसाचे आहे तोपर्यंत कुणाची हिंमत होणार नाही. अरे चोरानो, अल्लाहू अकबर काय? पण आमच्या शिवाजी महाराजांच्या पुढे तुमचा अल्लाहू अकबर काय करणार? हर हर महादेव. चल 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 आकर कहा जाओगे? ये दिलेर खान तुम्हें छोड़ेगा नहीं. यापुढे एक पाऊल टाक. नाही हा चांगल्या तुझ्या छाताडात घुसला तर नाव नाही सांगा मराठी एवढा दिसत. वाह वाह, क्या रुबाब है, क्या शबाब है. नाही तर आमचा सराळ खडा दिवसभर आंबट शोक करून पुरख्यात लपलेला असतो. दिलखुश पाखडा असले कितीतरी जबिया या दिलेर खाण्याने पाहिले. तिथे या जब्याचा काय निभाव लागणार? हा मेरे रसिका. अरे चालेल छाना, ही मंजुळा तुझ्या हातात कधीच येणार नाही. अरे मेल्या, मराठ्यांच्या मुलीचा हात तुझ्यासारख्या बोकडाच्या हातात कधीच पडणार नाही. अरे वेळ आली तर समोरच्या दरीत उडी मारून आम्ही जीव देऊ, पण माघार घेणार नाही. अरे तुमच्या सारख्या गुलजार पोरीने तरी उडी मारून जीव देण्यापेक्षा या दिलेर खडाच्या आश्रमामध्ये घाला. अरे मराठ्यांच्या पोरी म्हणजे कोण समजतोस तू? आमच्या अंगाला हात तर लावून पहा, मग बघास तू. या चौताळलेल्या वाघिणी तुझ्या नाडीचा घोट घ्यायला कमी करणार नाही, हे पक्का लक्षात ठेव. आणि हो, दुकानाने आमचा रस्ता तोड, नाहीतर बघास तू. यारी जरा जनाने नोर आणि मर्दाने सूर पाहून बाळांस मोहक चालवावी. तुझी वायफाय बडबड ऐकायला आम्ही आलो नाहीये. दुकानाने आमचा रस्ता सोड. शाबाश, ये तो काम बहुत बढ़िया किया है. कासिम, तू तो बहुत सही वक्त पे आया है.
आणि या खूपसूरत पाखराला माझं जनानखाना हेच त्यांचं घर. आमच्यासारख्या शेरडात जवान मर्दाशी जिगरदोस्ती करावी हेच उत्तम. हलकटा आम्ही मराठ्यांच्या मुली म्हणजे बेवारसुमार आहे असं समजता तुम्ही बोखड्याला? नाही 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 प्यारी, या मोहक मालाचे व्यापारी आम्हीच आहोत. आणि म्हणूनच सांगतोय किती तर हे आमच्या बरोबर चला, नाही तर जबरदस्त या तुम्हाला घोड्यावर टाकून पडून देतो. समजी घ्या नाही समजे. हलकटा आमच्या अंगाला हात तर लावू का? नाही तुमच्या नाडीचं गोड टाकलं तर लक्षात ठेवा. यही बात है. कासिम, तो देखते मत रहो. उठाओ उठाओ साले एक एक और डालो घोड़े पर और ले चलो हमारे चलो खड़े में. अबे क्या भागोगे मेरी जान? कसं माग्यो आमच्या मुलखात जाऊन अशी तिंडोला करतोस काय? माने घोडपडे गोरे यांच्यासारख्या सोमवार मराठ्यांनी अभिमान मनासमोर आमच्या टाळाखालची मागे करून टाकले. म्हणून हे जेवण बेकार गेले. आमच्या डोळ्यात येतात आमच्या हिंदू मुलींना घेऊन स्वतःच्या दहन करत जाऊ लागले. त्यांच्या या फाजीलपणा कृत्याचा मला तिटकारा वाटतो आणि दोघांनाचा जगवाट होतो. दिलरखान सोड त्याला. और शिवाजी, याच्यात आलेली शिकार सहजासहजी सोडवलाय. हा दिलेर खान नामर्द नाही. मग खाना हा गो ब्राह्मण मध्ये पालक हिंदू धर्मात लक्षात तुला आव्हान करतो. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या अंगाला हात लावून तुला देणार नाही. ये बात है. महाराज, आज आपण योग्य वेळी इथे देवासारखे धावून आलात. पण आमची सुटका. महाराज, आज तुमच्यामुळे आमचा जीव वाचला, नाहीतर त्या नराधमाने आम्हाला मारून टाकलं असतं. महाराज, मुलींनो, बाय बापड्यांच्या संरक्षणासाठी या शिवाजीने जन्म घेतलाय. जोपर्यंत अशी गुप्ता नष्ट होत नाहीत तोपर्यंत असेच अडथळे येत राहणार आहेत. पण आता या शिवाजीला या गुप्तांचा दुष्कार करायला फारसा टाइम लागणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. महाराज, 2-4 लांडगे पळून गेले. दोघांना तर ठार मारलं. पण एकाच्या टंगरावरती हातनी तलवार. शब्बास रे माझ्या वागा. तुमच्यासारखे खांद्याला खांदा लावून लढणारे मित्र मला लाभले यातच आम्ही आमचा परमभाग्य समजतो. मानाजी, या दोन्ही मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पोचवा. तोवर आम्ही शिवनेरीवरती कूच करतो. शिवाजीनं दरबारात माझा अपमान केला. पण हा सर्जराव या शिवाजी पोराला खणून करता राहणार नाही. सर्जराव आलमगिरीच्या दरबारात जाऊन प्रतिष्ठेचा विळा उचलून बाहेर पडलो. शेवटी त्या काफीर मराठ्याने हातावर तुऱ्या दिल्याच. अजिंक्य रायगडाला वेढा घालून मादेच्या मदतीने रायगड सहज करायला गेलो असता त्या पिसाळीने दगा दिला
आणि आम्हाला नामुष्की पत्करून आम्हाला माघार फिरावे लागलं. खान साहेब याला कारण तुम्हीच स्वतःचा नाक कापून दुसऱ्या दोर देण्याची पुढे तुम्ही मोकळं झालाय. याला कोण काय करणार? जबान संभाल कर बात करो सर्जराव. हम शौकीन जरूर है लेकिन लाचार नहीं है. हेच तुमच्या मोगलांचा फक्त गुस्सा पाण्यात असतो. सैन्य बळाच्या घमेंडीवर बेबल काम करून चलन फिरत धुंद पडवायचं आणि जवान एवढा संभ्याव आम्ही शिवाजीला पकडण्यासाठी सोळाने डाव टाकला होता. पण ऐन व्यक्तीला त्याने धोका दिला. त्याच्यावर टाकलेला फाशील विश्वासाने आमचा विश्वासघात झाला. तुमचा विश्वासघात झाला. पण माझी सूरसंधी वाया गेली त्याचं काय? तुलासाठी स्वतःचा शत्रू झालेला सर्जरावाला आपल्या कर्तव्याचा दिमाग त्या शिव भोसले साहेबांची अजूनही संधी फिरवले. याची आमच्या मनाला सारखी खंत वाढलाय. थोडा धीर धरा सर्जराव. जर शिवाजी विषयी असाच मनात डूब करून आपण आम्हाला मदत केली तर शिवाजी घोषणाच काय तर तमाम मराठी नेस्तनाबूत करून मोगल संघटना चांद मी मोठ्या दिमागाने महाराष्ट्र काय सर्जराव सही बात आहे ना. म्हणजे विजापूरच्या वतनदारीसाठी आणि शिवाजीचा अभिमान करण्यासाठी मी माझ्या मराठी बांधवांना तुमच्या नादाने देशात घडवू त्यांना मुसलमान म्हणू. तुमच्या सुरासाठी तुमच्या शिवाजीला खतम करण्यासाठी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुमच्यासारखे जीवाला जीव घेणारे जर दोष असतील तर सगळा मराठा मुसलमान झाला तर त्यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काय आहे? माझ्या सुरासाठी तमाम मराठा मुसलमान आमच्या विजयाची खांब द्यावी. पण आमच्या विरोधावर आमच्या जातमाची दुश्मनी विठंबना करावी. आई खान साहेब तमाम मराठ्याला मुसलमान करण्याची अशी तेढी जबान तुमच्याशिवाय दुसरी कोणी केली असती तर या सर्जरावाच्या सिकंदर संशय त्याची करणार सर्जेराव एवढा राग काय कामाचा? म्हणी थोडा विचार करा. अहो फायदा तुमचाच आहे आणि जे काय करतोय ते तुमच्या सुरासाठी. खान साहेब तसा तसा हा खान साफ दिलासा आहे. सच्चा दोस्त आहे. म्हणून म्हणतो शिवाजी भोसले नामहरून झाला ते तुमच्या आणि आमच्या कर्तव्याला दिमाग आलमगिरीला जाऊन दिसून आल्याशिवाय राहणार नाही. तो आपल्याला मोठी बक्षीस देणार. खान साहेब कर्तव्यावर सर्जरावाची खास मोबाईल पाहिल्यासाच मिळाल पहिला नाही तर मुलात ते सांगा शिवाजी भोसलेची करणार ना मी तुम्हाला अडवा येणार नाही म्हणून. बेशक शिवाजीला पकडून तुम्ही त्याची गर्दन मारा. आम्हाला त्यात खुशीच आहे. शिवाजी नेस्तनाबूत झाला तर तुमच्यासोबत आलमगीर सुद्धा तेवढाच खुश होणार. मी सांगतो त्याप्रमाणे पहिल्याने शिवनेच्या रोगाने घोडेस्वार सुद्धा शिवनेच्या मोठ्यांचा अचानक वेळा मला शिवाजी पळून पडणार कुठं मैदान साठे आपल्या हातात. इकडे शिवाजीला आम्ही खतम करतो. तुम्ही शिवनेरीवर बिनधास्त आपला चालता पडतो. अच्छा आप जैसा मुझे वैसा ही करूंगा. चलो जुबाई बताओ गळ्यावर तोफा डालून शिवनेरीकडे कूच करो. चलो येतो आम्ही सजाव. खुदा हाफिज. शिवाजी माझ्यासारख्या संचलबाज सिकंदरला भर दरवाजा मान करू या शिवाजीला मिळवतं काय दुश्मनीच का? पण शिवाजी हा तुला तुला फार काळ टिकणार नाही. एकदा का दिल्लीचा जवान सिंह उठला की हा शिवाजी मातृमूल झालाच. अगदी योग्य पहिले आगमन झालं आपलं. सरदार साहेब आमची मार्ग प्रतीक्षा करण्याचा एवढा प्रयत्न तरी काय? तुम्ही आमच्या जीवनात दोस्त जान गेली तरी दोस्ती तुटणार नाही याबद्दल आमच्या मनाला पूर्ण खात्री आहे. महत्वाची बातमी आम्ही प्रथम आपल्या कहाणी म्हणतो.
शिवाजीची ही घड्याळ असली त्या शिवाजीने माझं नाही तर महाराष्ट्राचा मान अपमान केलाय. ही शिवाजीची घोबेटकर बसली आणि बड्या जाऊ नाव करून गेलेल्या स्वार्थी द्वारकामुळे तुमच्याने आमच्या सरकार करायचा त्यांचा तिरस्कार वाटतो. तो बड्याची पूर्व दिशा बनली नाही बंगाराच्या करता उडावले म्हणून समजा. म्हणे घेऊ बांधून कशी करत त्याला स्वतःच्या मनात आवडता येत नाही. तो राजा होणार कसा आणि राज्याला सांभाळणार काय. शिवाजी भोसले त्या महाराष्ट्राचा मान आणि प्रतिष्ठा मातीमोल करून टाकले आणि या सर्जनाचा दरबाराचा मान केलाय. पण माझं शिवा या रणदुतार सर्जनाच्या मनमंगाचा मोबदला तुझ्या प्राणदंडाने वसूल केला जाईल. सर्जराव शिवाजीच्या मांडीवर पडणारा हा खोरपाट्याचा माल हा कमजोर पडला तर हा सूर्याजीराव जोराचा वाचण्याची करता धडा वेगळी करी. शिवाजी म्हणजे स्वारीची तयारी चालू आहे. चारी बाजू फास असतो लगभग त्यांनी जेलमध्ये पडावं. साहेबांचा जय जयकार असो. आता जे काही करत होता त्याने हा लकोटा दिला आहे. पेपर का टेंशन लगा मैं लिख नहीं रही और एग्जाम अगले महीने से ऑफलाइन है वाचा या मगरून शिवाजीचा लकोटा इतकी घोमेंड आली आहे त्याला. वाचा सरदार सर्जेराव यांना वडीलकीच्या नात्याने सविनय सादर प्रणाम. हा आपला भ्रम आहे सर्जेराव. ज्या सूर्यवंशीय क्षत्रियाने अनेक वर्ष मोगलांबरोबर शिकस्तीचा सामना करून त्यांना जडप बसलेली आणि त्याच क्षत्रिय कुलात जन्माला आलेला हा शिवाजी यवनपती पुढे आपली गर्दन कधीच झुकविणार नाही. यवनांच्या रक्ताचा सडा घालीत पुरंदरात प्रवेश करण्याची आमची इच्छा आहे. शिवाजी भोसले. अपमान सर्जराव अपमान बादशाचा बी आपला अपमान. चला चला चोऱ्या करा या पुढे अतिशय शिवाजी नसताना बुद्धाला आता आमचा तुकडा निघाव गेला आणि पोहोचाच्या आमच्या बाजूला सामना दिवस तयार राव. चला सूर्याजीरावने आता त्याचे अखेरच्या दिवस भरले. मंजुळा माझं ऐकून तरी घे ना. मंजुळा मंजुळा माझं ऐकून तुम्ही घे ना. जोपर्यंत हा नवसाच आहे तोपर्यंत तुला घाबरायचं काहीच कारण नाही. जो कोणी तुझ्याकडे वाईट नजरेने बघेल त्याचे डोळे काढून त्याच्या हातावर देईन. खरंच नाव सांगेन मराठीच्या औलादीचं. असं असं हेच की जरा घरी जाऊन आले तोंड बघून ये. तेवढ्या स्वतःला शिव समजतोस. मग मागे त्या भवानी देवीच्या मंदिरात त्या खानाने माझा हात धरला होता तेव्हा कुठे झोपला होतास तू. आता झोपला नव्हतो तिथेच तर होतो. मग काय करत होतास मुर्द्या. अगं मंजुळा त्या खानाच्या मागे तसाच गेलो. खान पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं माग. नुसतं असं पुढे मागच करत होतास की काय. अगं तसं नाही ग बाई. मग कसं. तुला तलवार घेऊन त्या खानाच्या मागे तसाच गेलो. पण दुसरा खान तुझ्या मागे लागला त्याला मी तरी काय करणार. माझ्या पाठीला 4 डोळे आहेत भाई. आणि जर तसं असतं ना तर त्याच पाहुणे परत फिरून त्या खानाची गर्दन छाटली असती. बरोबर नसतं त्या खानाला. तोंड आहे तू आहेस. तोंड बोले फुकाचे बोल. तोंड बोले फुकाचे बोल आणि हिंदीच्या बाबतीत काडी मोल. त्या दिवशी महाराष्ट्राहून आली नसते तर त्या पोपडाने माझ्या अब्रूची टक्कर काढली असती. म्हणूनच म्हणते अगं देव तारी त्याला कोण मारी.
हा मंजुळे, अगं महाराजच तर आपले देव आहेत, म्हणून तर मी त्यांची सेवा त्यांच्या दरबारी इतबारे करतो. महाराजांचा माझ्यावर केवढा मोठा विश्वास, आणि म्हणूनच त्या दिवशी तुला सुखरूप तुझ्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी त्याने माझ्यावरती संपवली. तर म्हणे महाराजांचा विश्वासू माणूस. आहेस की आता तिथं दुसरा कोणी खात्रीचा माणूस नव्हता, म्हणून महाराजांनी तुला सांगितलं. त्यात थोडं फुसरके मारायचं कारणच काय? अरे जळली जळली जळली, नुसती दिन पेटून निघाली. नुसता अंगात या बाईच्या मसार भरलेला, नुसता राग राग. त्याला तू तरी कशी काय अपवाद असणार? मेले पुरुष म्हणजे मायेचे महासागर असणार. मेले पुरुषांची जात पुरी लवकरच हो. एखादी चांगली छकरी दिसली मी आणि त्यांनी फार नकरी चालले मग डोळे किचकावे तिच्या बाहेर. अगं सर्वच पुरुष नसतात तसे. कसं माहितीये, अगं एखादा पुरुष असेल कसा, पण हा नवसाजी तर वाघाचा बच्चा आहे. मान झुकेल पण वागणार नाही, असा माझ्या बाचा हुकूम आहे. तुझ्या बाचा हुकूम आहे तेव्हा तर नुसतं माझ्या मागे 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 असं वाटतं. त्याचं काय माहितीये, त्याचं काय माहितीये मंजुळा, त्याचं कसं आहे? कसं आहे? अगं असं आहे. आता दाखली बसली का घशात काय उगीच घुटमळू नकोस भुंग्यासारखा. एकदाच स्पष्ट सांगून मोकळा हो, समजलं? सांगतो. नसतं डोक्याला ताप. अगं मी ना तुझ्यावरती करतो प्रेम, मोहब्बत आणखी वगैरे वगैरे वगैरे. म्हणे माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू करशील नाही माझ्यावर प्रेम, पण माझं असायला हवं ना तुझ्यावर प्रेम. बघतोस काय डोंगराळी सगळं. जा दुसरीकडे भेटते का ना. काय म्हणते? दुसरी कोणतरी बघ काय? हो जा बरं, बघ आली असेल. आई बाबा आजोबा पंजोबा. आता कमालच झाली. रडायला काय झालं हो? नेमकं कोण खपला? तुझा बाबा, आई, आजोबा, पंजोबा की कोण? मंजुळे, अगं मी जन्माच्या आधीच माझा आजोबा गेला. मी जन्मलो आणि माझा खापर पंजोबा गेला, आणि मी जन्मलो माझी आई बाळणपणातच गेली, आणि माझा एकुलता एक भाव होता, तो मागच्या वर्षी फटकीच्या आजारात अगं कायमचा निघून गेला. माझा बाबा रे कसा तू गेलास रे, तू माझ्या बाबा रे, तू माझ्या बाबा रे, माझ्या बाबा. अगं मंजुळे, संपलं संपलं सगळं संपलं ग. माझं प्रेम संपलं, खलास झालं. आता मी कुणाकडे बघू आणि कसं जगू? जगायचं असेल तर जग, नाहीतर मर. मला काही दुःख होणार नाही. मी चालले माझ्या घराला. उगीच नुसतं डोक्याला ताप. मंजुळे, अगं तू चाललीस तर मी तर काय करू? अगं दिवस कसा तरी जातो, पण रात्र काय जात नाही. तू ना बस उलटत असतात. नाहीतर त्याची त्या समोरच्या दारी थोडी मारली. मला काही दुःख होणार नाही. मी चालले माझ्या घराला.
रानडुक्कर हा रानडुक्कर नवसाजी अहो नवसाजी 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 तो बघतो रानडुक्कर हा? आता का तुझी गाठे बसली का तो रानडुक्कर आणि तू शेळी काय ते बघून घ्या हे असा चाललो असं रे काय करतोस नवसाजी त्या बघण्याने माझी अब्रू लुटली तर तुला बरं वाटेल का सांग ना रे नवसाजी काय सांगू म्हणजे काय सांगू तू धरल्याबरोबर माझा हात माझा झालाय पुरा आता होणार अगं होणार मला वाद अगं असाच रंग दिसतोय मंजुळा तू माझा हात सोड अगं मी पुरा 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 विरघळलो हा सोडला माझा हात त्या खाण्याला टाका तुझा हात मंजुळे पाण्याचा झाला ताट काय आणि बघ 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 तुला पाहून त्याचा कसा बघ बघ होतो डोळा डोळा अगं असाच रंग दिसतोय मेला बघतोय बघा कसा नवसाजी आता थांबून उपयोग नाही, नाही नाही. चला हो पुढे सोड अहो खान साहेब अरे बैला अगं रे गेंड्या अरे ठोकरीच्या मंजुळ्या अगं तो ताटला की काय अरे बोकडा मेरे को बोला प्यारी मेरे को बोला अरे हा तेरे कुछ बोला तुझ्याशिवाय इथं आहे कोण गाडीवाला बोकड दुसरा ए तुम मत बोलो चुप रहो बोलो प्यारी वारे वा गबरू म्हणे बोलो प्यारी काय वारे वा तुझी खाना आणि इथे कुठे आलास विजापूर सोडून तडफडायला तुम चुप रहो बोलो प्यारी कुछ तो बोलो तुम खामोश क्यों बोलो बोलो प्यारी मैं काय बोलूं खान साहब आप बोलो हम ऐसा है नहीं नहीं आपकी मीठी मीठी बातें सुनने में बहुत मजा आता है प्यारी आप बोलते रहो और हम खाली सुनता रहूंगा उद्धा राहूंगा काय आणि मैं क्या करू इथं हलवीत बसू तुम चुप रहो आता तिकडे याच्यावर बोल कशावर तोंडावर लोक ह्याच्यावर ठेवतात तोंडावर ठेवतात. तू पण तोंडावर ठेव तोंडावर तर तोंडावर एकदम चुप काय तू कबाब में हड्डी के वापिस मरता है रे हट जाओ प्यारी ये लटर पटर आदमी कौन है अरे तुम्हारा बाप आणि तिचा नवरा हूँ प्यारी ये आदमी पागल है क्या फजूल बातें करता है ये कौन है तुम्हारा खान साहब वो मेरा नवरा है ये नवरा नवरा क्या होता है नवरे आणि पती होता है पति हाँ। पति पति क्या होता है अरे पती यानी उसका मर्द आणि तेरा बाप खान साहब ऐसा तो ये तुम्हारा मर्द है तो फिर ठीक है प्यारी तुम इसको छोड़ो और मेरे को पकड़ो मैं तुमको आराम में रखूंगा चलो मंजुळा अरे बोकडा माझ्या समोर ते असं बोलतोस काय नाही तुझी दाढी काढून तुझ्या हातात ठेवीन तर नाव नाही सांगणार अरे वा रे वा खाना तुझी ए तुम चुप रहो प्यारी चलो ना मेरे साथ खान साहब मला ना तुम्ही फार 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 मंजिरे मंजुळा अगं तू पण फिरलीस तू या दोन बायच्या बोकड्या बरोबर गेलीस तर मी इथं काय करू
जरूर बीजापुर ले जाऊंगा, लेकिन आज नहीं। आज हमारे उधर रात को दिलेर खान और सर्जराव घोरपड़े शिवाजी को पकड़ने के लिए बीजापुर मिलने वाले हैं। मेरे को उधर जाना पड़ेगा। गैरी, तेरे को दिलेर खान देखेगा तो लफड़ा होगा। रुक जा, बस गाने सुनाने के लिए और क्या ये यहाँ पे लग जाएगी। खान साहब, मग 2 दिवसांनी पक्का कुठे भेटेल ते तरी पक्का सांगू। इधर ही मिलेगा मेरी जान, मेरी बुलबुल। वो देख मेरी घोड़ी सामने से आई। अच्छा प्यारी, तो हम चलते हैं। हमारा नाम है जुबेर खान। भूलो मत मेरी जान। चलता हूँ। अरे हट, सारी बायकाची जातच एकदम दिमाग खराब. ती म्हणतात अशी, एखादा चांगला पुरुष दिसला की लागली नुसती लाई पागळाईला. नवसाजी, तुझं माझेपणा पुरे आता. अगं मंजूले, अगं हे मुसलमान लांडगे चांगले नसतात. मग सांगतोस काय? मग खरं की काय? अगं एकाच्या 10 बायका असतात त्यांच्या जनावरखान्यात. 10 बायका हा, म्हणजे 10 आणि 10 20 झाल्या. मग अगं 10 आणि 10 20, तुझा 21वा नंबर त्यांच्या जनावरखान्यात. अगं आता तर रंग दिसतोय. अरे या मुसलमान माणसाच्या जनावरखान्यात जाण्यापेक्षा मरण पत्करेन मी, पण त्यांची बिबीजान होणार नाही. तुला अगं शाबास, यालाच म्हणतात अस्सल मराठी रक्त. मोडेल पण वागणार नाही. शाबास मंजुळा. नवसाजी, आपल्या महाराष्ट्रात काय मराठीवीर कमी आहेत की काय? काय म्हणतेस काय? हा, कमी तर नाही ग, पण मला एक सांग, आता थोड्या वेळापूर्वी त्या खाण्याच्या गळ्यात गळा घालून असं गुटुरगुम असं काय चाललं होतं तुझं? हे लक्षण कशाचं समजावं मी? ती खोटी माया होती. त्याला फसवलं म्हणून तर विजापुरी घोरपडे खानाला भेटून महाराजांना पकडण्याचं जाळे टाकलं. ती अगदी सहज बातमी खानाच्या तोंडून ऐकायला मिळाली. म्हणून तर म्हणते, पुरुषांपेक्षा बायकांना अक्कल जास्त असते, तीही अशी. आणि मोठे ऍक्टर शिकवायला म्हणे बायकांपेक्षा पुरुषांना अक्कल जास्त असते. अगं आम्ही पुरुष आहोत म्हणून तर तुम्ही आहात, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं सुद्धा नसतं. समजलीस काय? आले मोठी अक्कल शिकवायला. घे बोलून घे. 4 दिवसाची पाहुणी आली. किती 4 दिवसाची? 4 पाहुणे. आणि तू जाणार तरी कुठे आहेस? मला तरी सांग, मी येईल तुला सोडायला. 4-5 पावलं. तुला नुसतं मला सोडायचंच का? हा. यंदा माझं का एक चांगलासा शिपाई गाडी बघून माझं लग्न उरकून घेणार आहे. आणि त्यानंतर तुला माझं नाक सुद्धा दिसणार नाही. तुझा भाव आणि तुझा टमरा लग्न. होणार आहे गबरू. मंजुळा, अगं मंजुळा, तुला एक सांगू? तुला सांगू का एक मी? सांगून टाकाय ते. मला थांबायला वेळ नाही. मी सांगते. सांगतात काम करा. मंजुळा, अगं मी ना तुझ्यावरती करतो अगदी मनापासून प्रेम. आणि आपण तुझ्या बाला सांगून लवकरच आपण लग्न करूया. अगदी तू म्हणतोस तसं माझ्या मावश्या. तू माझा, मी तुझा चंद्रमा, तू माझी चांदणी. मी तुझा
मनगाता पुढे पुढे चालावी तुझ्यान माझ्या प्रीतीची सांगूया जगाला तुझ्यान माझ्या प्रीतीची सांगूया जगाला मी तुझी चांदणी तू माझा चंद्रमा मी तुझी चांदणी गाऊ आपण दोघे मिळून प्रीतीची गाणी गाऊ आपण दोघे मिळून प्रीतीची गाणी तू माझा चंद्रमा मी तुझी चांदणी तू माझा चंद्रमा मी तुझी चांदणी मी तुझा चंद्रमा तू माझी चांदणी तू माझा चंद्रमा तू तुझा ला 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 शिवाजी भोसल्याने आम्हाला असं अचानक बोलत कारण तरी काय त्याबद्दल मी का जाऊन तुझे महाराजांचा पाईक मी त्यांच्या अंगात दोघांच्या मनात तुम्हाला कशी काय समजणार इतक्याच देवदर्शनात महाराज येतीलच आपण त्यांची भेट घेऊन त्यांच्या स्टार्ट करत राहिला या सूर्याचा वेळ नाही त्यांच्या शब्द पकडून नाचायला काल सूत्री बावली समजता की काय सूर्याजीराव कोण सांभाळून बोला महाराजांबद्दलचं घर बोलवलं आम्हाला कदापि शक्य होणार नाही नाही तर काय करण मला जे महाराज होती त्यांनी आपण उच्चारले तर आमच्या संशयाने ते इथल्या तर छाटली जाईल एवढं लक्षात ठेवा महाराजी आमच्या आणि तुमच्या वयाचा जरा मध्ये विचार करा एका राज जुद्धार मराठ्याचा असा अपमान प्रत्यक्ष बसण्याच्या दारी व्हावा आणि आमच्या मात्याचा कसा अंगार अंगार होतोय सूर्याजीराव महाराजांना मुद्रा करा उठल्या बसल्या मुद्रा करायला हा मुद्रा नाही मानाची सूर्याजीराव पुन्हा बजावून लागतोय महाराजांना मुद्रा करा आणि आम्ही तो नाहीच केला तर इथलेच आम्ही तुमची गर्दन उडवून देऊ हो गावरा मानाजी तलवार ध्यान करा कुणाच्या जबरदस्तीच्या मुद्राने हा शिवाजी मोठा होणार नाही किंवा कुणाच्या शिवशापाने तो नामशेषी होणार नाही जोपर्यंत माय भावानी मातेचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही हिंदू पद्मास्थायीची स्थापना करू तुम्ही निघा मानाजी भोसले आपल्या समोर आपल्या पायी करणे आमचा असा अपमान केला आणि तो याचा अर्थ काय भोसले सूर्याजीराव घोडा आपला गुणानच दाणे खातो एक हाडाचा अस्सल मराठा म्हणून आम्ही आपले स्वागतच करू आपल्या भगव्या झेंड्यासाठी तुम्ही येवतान विरुद्ध आमच्या खांद्याला खांदा लावून लढणार असाल तर हा शिवाजी तुमच्या गळ्याला मिठी मारायला सदैव तयार आहे पण हे मानाचं पान सोडून दुश्मनांच्या गोडवे घालणार असाल अहोरात्री आदिलशाही पुढे लोटांगण घालायची आपली इच्छा असेल तर त्याच शिवाजीराव दुश्मन म्हटल्यावर तलवारीने तलवारीला उत्तर दिलं जाईल भोसले आज आदिलशाहीची सत्ता कुठपर्यंत पसरायचं मध्ये ध्यान धरा आम्हाला पण हेच म्हणायचं आहे सूर्याजीराव यवन सत्तेचा एवढा पसारा कुणाच्या संशयामुळे पसरणार याचा जरा आपणच विचार करा तुमच्यासारखे नादान गुलामगिरीला देव मानणारा हिंदू वीर दुर्गार यांच्या संशयामुळे त्या राजाच्या मुकुटाची मिशाल अशी वाढले पण भोसले आम्ही पाच पण भोसले या सर्व वस्तू गोष्टी खऱ्या असल्या तरी वस्तूंचे पडणार नाही सूर्याची प्रभा पाहून काजवाने किती उड्या मारल्या तरी सूर्याच असतो आणि काजवा तो काजवाच असतो हा भ्याडपणा सोडून द्या सूर्याजीराव यवन सत्तेला लाथ मारून आमच्या भगव्या झेंड्याखाली या यवन सत्तेला खाली खेचून दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याच्या आकांक्षा बाळगा पण भोसले आम्ही पाचशाची बेमानी केल्यावर का होईल त्याचं काय मग सूर्याजीराव आपल्याच मराठी बांधवांचं
शिरकाण करून कोणता मानाचा तुरा आपल्या शिरपेचा टोचला जाणार आहे? भोसले आपणच खुदा जबान बंद करा. हा शिवाजी मॉडेल पण वागणार नाही. अपळाचा आणि पारतंत्राचा जिना जगण्यापेक्षा हा शिवाजी मानाचा मरण पत्कार आहे, पण गुन्हा बोलले चुकणार नाही. भोसले तुमच्या गोड बोल तुम्हाला मिळणार नाही. बादशाहच्या औरंगजेबच्या संशय पुढे कुणाचा निभाव लागणार आहे. आता आपली भेट थेट रणांगणावर येतो आम्ही. आई माय भावानी माते कोणती आमची अधोगती. एक मराठा मिळवण्यासाठी हा शिवाजी आपल्या जीवाचं रान करतोय, पण का बरं सारखं अपयश पदरी पडावं. मराठाची तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे व्रत स्वीकारेला आई तुझ्या लेकराला तुझा आशीर्वाद असू दे. मग हा शिवाजी कली कालाला सुद्धा घाबरणार नाही. मेरी जान, अब आराम करो मेरी जान खाने में, जाओ। सूरज छलने को आया, वो हराम को लड़ाटकों का पता नहीं है, इसका क्या मतलब हम समझेगा।
मराठी आपला जो आपला विश्वास नाही दान घेते आणि धोका देते येत असताना परत तिघांना सुद्धा लागला नाही हे देतो हे नको उसका नतीजा देतो ऐसा मत कहो कासिम. संजयराव दिल का सच्चा आदमी आहे, त्याच्यापासून आपल्याला धोका होणार नाही. सूर्याजी राणा उसके ऊपर हम खुश सहमत हो. अरे उसको कौन डरता है? एक जगह सर्जेराव आमच्या तुम्हाला की सूर्याजी राऊत सारखा उंदराला पिंजरात बंदिस्त करायला कितीसा वेळ लागणार? आणि जरा आपल्या पाठीचे असताना ते शिवाजीला पकडणं आपल्याला अधिक आसान होणार. कारण सर्जेरावाचा आम्हाला जास्त फायदा आहे. कारण शिवाजीच्या चोरवाटा आणि दारुगोळ्याची वितंभूत माहिती सर्जेरावालाच माहिती आहे. आणि म्हणूनच त्या वक्ताला त्याची जास्त गरज आहे. समजी? आपकी बात तो सही है उसके ऊपर भरोसा रखना चाहिए नहीं तो हमारा बहुत नुकसान होगा उसको. याओ सर्जेराव, आम्ही तुमचीच मार्ग प्रतीक्षा करत होतो. अभावाच्या पोचण्यासाठी विलंब झाला करा. तुमच्या नशिबाच्या जोरावर शिवाजीला चारी बाजूने घेऊन त्याच्यावर सोडू घेणार आणि हा मराठा आदेशाच्या साम्राज्याला तोडणार. म्हणजे सर्जेराव आप क्या बक रहे हो? बोलो सर्जेराव. अरे आप बोलते रहो. साहेब, आपली बंदोबस्त व्यवस्था थोडी ढिली वाटते मला. सुबह कासे नीट पहरा ध्यान से सुनो. मैं क्या कहता हूँ. ये टाइम शिवाजी हाथ से निकालना नहीं पड़ता है. जाओ जाओ. साहेब, इतका निराश होऊ नका. माझ्या मसुरावर डाव टाकलात ना, मग आपलेच फक्त समजा. आपल्या भेटीला आला आहे. पाठवू दे त्याला. पहलो ध्यान से पहरा देना, कोई धोखा ना हो जाए. चला. अगदी योग्यच वेळी गद्दार येत आहे. सर्जेराव क्या बक रहे हो? कौन गद्दार? हे आता कळेलच आपल्या खान साहेब. सूर्याजीराव, आज अचानक आमची भेट घेण्याचं कारण काय आम्हाला कळेल का? परवाच आम्ही शिवाजीच्या भोसल्याची मुलाखत घेतली तिथे. सूर्याजीराव, काय बातमी कळली त्या शिवाय भोसलेच्या दरबारात? त्याने आम्हाला मदत करा अशी विनंती केली, पण आम्ही साफ नकार दिला. राहुल करण्यापर्यंत हा पसा दिला. मुसलमानी सत्य पुढे वाचले तुम्हाला गमावत लागेल असे सांगून आम्ही तिथून निघून आलो. साली बजा दूंगी मैं. तुम्हाला शिवाजीला मिळण्याचं कारण काय? उसको 9 बार. खोटान घेऊ नका सर्जेराव. दिलेला शब्द मागे येणे एवढा हा सूर्याजी का मरत नाही आणि
माझ्या रक्तात गद्दारी नाही. मग हा सुगाजी खोटं बोलत आहे. आमच्या हेराने त्या शिवनेरी पंडितचा पाठलाग केला आणि ते तिथे प्रवेश करतात परत मागे फिरून आम्हाला त्यांनी वृत्तांत सांगितला. हे साफ खोटा आहे सर्जेराव. सूरजराव, इसका क्या मतलब है? हे शिवाजी राजे आपल्या बरोबर गद्दारी करून त्या शिवाजी भोसले जाऊन मिळाले आणि आपले बनसुले आपल्या बरोबर दोस्तीचे नाटक केले. इसका क्या मतलब है सूरजराव? खान साहेब, मी कसम खाऊन सांगतो की मी फितूर नाही. खामोश. अभी आवाज करेगा ना तो जवान काट लूंगा. सर्जेराव जितका हिमतीने सांगतात याचा अर्थ तुम्ही शिवाजीला खितून आहात. बरे जबान कापून टाकेल. आणि हा सूर्याजीराव का बिलीला आईच्या रक्ताने पोचलेला नाही. बारीक 10-20 शिर गेला तरी 10-20 लढाई करलेला मारवाडीचा वंश आहे मी. मग खान साहेब मारित पर्यंत माघार घेणार नाही. सूर्याजीराव कोण आहे तिकडे? गिरफ्तार करो ये काफी को. खान साहेब असा दगा दिलास काय? खाना असा दगा दिलास काय? सूर्याजीराव माझ्यावर मोठा हात घेऊन मला गजाड केलास. तुला तुझ्या पापाची फळं भोगावीच लागणार. जवान बांध करा खामोश. चला शिवाजी तुझ्या प्रत्यक्ष समोर उभा आहे. माझा दुश्मन माझ्या समोर आलाय. त्याचा असा जन्म वाटतो. आम्ही भ्याड होऊन हातात बांगड्या मारणार नाही. आम्ही आमच्या मालाजीच्या अमर मरणाचा बदला घेणार. आणि मी तरी माझी सूट होती कशी गोळ्या घालवणार. माझी भोसले आता तुझ्या संशय हा सर्जरा भरपूर आपण योग्य वेळी येऊन त्या सूर्याजीरावाला सोडवलं. यापुढे महाराजांच्या खांद्याला स्वराज्याच्या रक्षणासाठी आज सूर्याजी बाजी लावणार. सूर्याजीराव आम्ही शत्रू मारला पण हाच मुलाचा हिरा हिरेला पडला. मानाजी आमचा सच्चा पाईक होता. देशाचा खरा सुभेदार होता. सर्जेराव या दोघांच्याही शवाला मोठ्या हितमाने अग्नी द्या. आम्ही तिथे जातीने हजर राहू. दुश्मन असला तरी तो आमच्या मेल्यानंतर त्याची आमची दुश्मनी संपली. सर्जेराव या स्वराज्याच्या मावळ्याला या शिवाजीचा कोटी कोटी प्रणाम.